दी बंगाल फाईल्स ही जी मूव्ही आहे, ती मूव्ही फक्त बंगालबद्दल आहे का? बंगालमध्ये ज्या दंगली झाल्या आणि पार्टिशनसाठी जो डिरेक्ट ॲक्शन डे इम्प्लिमेंट केला गेला आणि त्यात हिंदूंचा जो जेनोसाईड झाला वगैरे, इतकंच काहीतरी सांगितलंय का या मूव्हीमध्ये किंवा हेच सांगण्यासाठी मूव्ही केली का? तर तसं नाही. त्यामध्ये एक छुपी स्टोरी, एक छुपा संदेश आपल्याला दिलाय डिरेक्टरनं आणि तो इतका स्मार्टली दिलाय, की खूप साऱ्या लोकांना ती गोष्ट पकडता येणार नाही. मी सिनेमॅटोग्राफी बद्दल बोलीन, स्क्रीन प्ले बद्दल बोलीन आणि मूव्हीची लेंथ आणि मूव्ही बोर होतो, नाही होतो हे सगळ्याबद्दल बोलीनच. पण ते व्हिडिओच्या शेवटला. पहिल्यांदा मी तुम्हाला ती गोष्ट सांगणार आहे, जी मेकर्सनी अगदी छुप्या पद्धतीनं अतिशय स्मार्टली या मूव्हीमध्ये ॲड केली. तर ती गोष्ट अशी आहे, की त्या मूव्ही मधले जे कॅरेक्टर्स आहेत ना, त्या कॅरेक्टरची जर तुम्ही नावं पाहिली आणि त्यातलं काही कॅरेक्टरांच्या आयुष्यामध्ये घडणारे इव्हेंट्स जर तुम्ही पाहिले, तर ही स्टोरी फक्त बंगालची स्टोरी राहत नाही. ही स्टोरी पूर्ण भारताची स्टोरी बनून जाते. त्याचं उदाहरण मी तुम्हाला सांगतो. शिवा पंडित हा एक सिव्हिल ऑफिसर दाखवलाय, जो बंगालमधल्या एका बेपत्ता झालेल्या किंवा किडनॅप केलेल्या मुलीच्या शोधासाठी, ते इन्व्हेस्टिगेशनसाठी बंगालमध्ये येतो. त्या मुलीचं नाव दाखवले गीता. गीता ही नाव काय त्या मुलीचं गायब झालेल्या, याचं सुद्धा उत्तर मी तुम्हाला शेवटला सांगणार आहे. तर ह्या केसचे इन्व्हेस्टिगेशन सुरू करत असताना प्राईम सस्पेक्ट असतात दोन लोक. एक असते एक वृद्ध महिला जिचं नाव आहे भारती आणि दुसरा असतो एक MLA ज्याचं नाव आहे सरदार हुसेनी. इन्व्हेस्टिगेशन सुरू असताना, इंट्रोगेशन सुरू असताना ही स्टोरी, मूवीची स्टोरी आपल्याला पास्ट मध्ये घेऊन जाते. जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं नव्हतं, तेव्हा ही भारती कॉलेजमध्ये असताना एका इंग्रज अधिकाऱ्यावर गोळ्या झाडते. हा इव्हेंट लक्षात घ्या तुम्ही. त्यानंतर जेव्हा तिला सोडवून आणलं जातं आणि तिचे वडील जे असतात, जस्टिस चॅटर्जी का जस्टिस बॅनर्जी काहीतरी नाव आहे त्यांचं, ते तिला घेऊन जातात गांधीजींकडे. आणि गांधीजींकडे गेल्यानंतर त्या मुलीला गांधीजी विचारतात की तू का गोळ्या झाडल्यास इंग्रज अधिकाऱ्यावर. तेव्हा ती मुलगी म्हणते की आमच्यावर जर अन्याय झाला तर आम्ही त्याचं प्रत्युत्तर देऊ शकतो, हे कळावं पुढच्यांना, इंग्रजांना कळावं म्हणून मी गोळ्या झाडल्या. तर गांधीजी असं म्हणतात की त्यांनी नंतर त्यांच्या माणसाने तुझ्या गोळ्या झाडल्या असत्या तर काय झालं असतं. हिंसा ही उत्तर नाही. प्रत्येक जण हिंसेने बदला घेत गेला तर कोण जिवंत राहणार नाही वगैरे वगैरे, ही जी गांधीजींची फिलॉसॉफी आहे, ही फिलॉसॉफी त्या मुलीला म्हणजे भारतीला सांगितली जाते आणि भारती त्या फिलॉसॉफीच्या इन्फ्लुएन्स मध्ये येते. आता हे दोन इव्हेंट बघा. भारती ही रिप्रेझेंट करते भारतीयांना. जर भारतीच्या आयुष्यात घडलेल्या सगळ्या घटना जर तुम्ही पाहिल्या तर हा भारताचा इतिहास सांगण्याचा प्रयत्न केलाय. आणि हे आता दोनच फक्त इव्हेंट मी तुम्हाला सांगितले. विचार करा, भारताचा हा जो स्वातंत्र्य लढा होता इंग्रजांच्या बरोबरचा, त्याच्या आधीच जी स्वातंत्र्य लढी जी झाली, मराठ्यांनी मुघलांविरुद्ध जो लढा दिला वगैरे वगैरे, किंवा राजपुतांचा लढा असू दे, तो अहिंसेने झालता का? तो हिंसेने झालता. युद्ध लढलं गेलं होतं, तलवारीच्या द्वारेच लढाई झाली होती. तो जो इव्हेंट आहे ना, भारतीनं गोळ्या झाडणे, हा भारताच्या त्याच्या आधीचा लढा दाखवतोय. तर इंग्रजांच्या विरुद्ध जो स्वतंत्र लढा केला गेला होता, त्याच्या आधीचा स्वतंत्र लढा होता, तो हिंसेतनं झालेला, शस्त्र उठवूनच झालेला. पण जेव्हा भारती गांधीजींना भेटते आणि त्यांच्या विचारांच्या इन्फ्लुएन्स मध्ये येते, तेव्हा भारती पूर्णपणे हिंसेच्या विरोधात जाते. तसे काही सीन सुद्धा मूवीमध्ये दाखवलेत, जिथं भारती अशा विचाराची झालेली असते की हिंसा हा पर्याय नाही. परंतु जेव्हा पाकिस्तानच्या मागणीसाठी मुस्लिम लीग कडून डिरेक्ट ऍक्शन डे इम्प्लिमेंट केला जातो आणि त्या पक्षाचे कार्यकर्ते जेव्हा रस्त्यावर उतरून हिंसा करू लागतात, हिंदू लोकांना मारू लागतात आणि स्त्रियांचे विनयभंग आणि बलात्कार करू लागतात, तेव्हा काय दाखवलंय तर हा जो इव्हेंट जो आहे डायरेक्ट ऍक्शन डेचा, त्याच्या आधी भारती सायकलवरून फिरते त्या शहरातून आणि एका मंदिरात जाऊन ती डान्स करते असं दाखवले. का दाखवले? काय असू शकतं कारण? हे जे डायरेक्ट ऍक्शन डे झाला किंवा पाकिस्तानच्या मागणीसाठी जो हिंसाचार झाला, तेव्हा भारती म्हणजेच भारतीय लोक तेव्हाची हे सजग नव्हते. ते वेगळ्याच कुठल्या तर झोन मध्ये होते आणि बेसावध राहिलेले. आणि जेव्हा हा अटॅक झाला, जी दंगल जी दाखवली, ती भारती त्या दंगलीतून वाचत वाचत येत असते आणि तेव्हा लोकांना जाळलं जातंय आणि भरपूर हिंसाचार सुरू आहे वगैरे वगैरे. त्यातून भारती स्वतःला वाचवत 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 पळत जाते असं दाखवले. आणि ती जी भारती जी मुलगी आहे ना, ती तिच्या वडिलांच्या गाडीमध्ये बसते. वडील तिला आणि तिच्या आईला एका ठिकाणी सोडतात आणि ते असे म्हणतात की ही जी मॉब जो आलाय मुस्लिम लीगचा, ह्याला मी समजावून सांगू शकतो आणि या सगळ्यांना मी जेलमध्ये टाकू शकतो. मी जस्टिस बॅनर्जी आहे, म्हणजे ते काहीतर जस्टिस होते त्या एरियातले असं दाखवले. तेव्हा भारती आणि तिची आई तिथून निघून जाते. पण ते जस्टिस बॅनर्जी असतात ना, त्या जस्टिस बॅनर्जींचा सगळा त्या मॉब कडून त्यांना मारहाण केली जाते, त्यांचा खून केला जातो. त्यांची बॉडी जी आहे तो मॉब
असा हवेत उडवत असतो आणि झेलत असतो, उडवत असतो आणि झेलत असतो. हे काय दाखवतंय? हे दाखवतंय की त्यावेळी जी वेगळ्या पाकिस्तानची मागणी केली जात होती त्या लोकांच्याकडून तिथला जो काही कायदा आणि सुव्यवस्था होती ती स्वतःच्या हातात घेतली होती. जस्टिस वगैरे काहीही शिल्लक नव्हतं आणि हे जी कायदा सुव्यवस्था तेव्हाची होती ती अशी उडवली जात होती हे दाखवण्यासाठी तो सीन आणि तसा शॉट घेतला गेलाय. त्यानंतर भारतीला वाचवलं जातं कोणाकडून? तर गोपाल पाठा हे जे कॅरेक्टर दाखवले मूवीमध्ये त्यांच्याकडून भारतीला वाचवलं जातं त्या सगळ्या दंगलीतून, त्या हिंसाचारातून. हे कोण आहेत? जेव्हा हिंदूंवर अत्याचार वगैरे सुरू झाले तेव्हा हिंदू लोकांना एकत्र केलं आणि शस्त्र लढा सुरू केला आणि म्हणजेच हिंसेला उत्तर दिलं ते गोपाल पाटा. त्यांनी भारतीला वाचवलं. तरीही भारतीचा असाच समज होता की हिंसेला उत्तर देणं चुकीचं आहे कारण महात्मा गांधी यांच्या विचाराचा पगडा तिच्यावर होता. त्यानंतर असं पुढे दाखवलंय मूवीमध्ये की गांधीजी येतात कलकत्त्यामध्ये आणि गोपाल पाटा त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगतात की तुम्ही हत्यारं टाका. तेव्हा गोपाल पाटा म्हणतात की माझ्या घरातल्या स्त्रियांवर, माझ्या बहिणींवर, माझ्या आईवर जेव्हा हात टाकला जाईल पुढच्या लोकांकडून तेव्हा मी काय करायला पाहिजे? तेव्हा गांधीजी म्हणतात की हिंदू स्त्रियांनी आपली जीभ दातामध्ये दाबून किंवा श्वास रोखून जीव दिला पाहिजे. आणि गोपाल पाटांचं असं मत असतं की हे मी करू शकत नाही, मी माझा हत्यार टाकू शकत नाही आणि ते लढा चालू ठेवतात. त्यानंतर स्टोरी पुढे गेली असं दाखवले आणि नोवाखली असं एक ठिकाण आहे तेव्हाच्या बंगालमधलं जिथं मुस्लिम लोकांची मेजॉरिटी, हिंदू समाज कमी आहे आणि तिथे एक नेता आहे जो म्हणतोय की तुम्ही एकतर कन्व्हर्ट व्हा किंवा तुम्ही भाग सोडून जावा. तेव्हा तिथले काही हिंदू लोक त्या गोष्टीला विरोध करतात आणि तो विरोध झाल्यानंतर जेव्हा त्या विरोध करणाऱ्या जो तिथला नेता असतो हिंदू महासभेचा त्याच्या घरावर हल्ला केला जातो, त्याला मारलं जातं आणि जेव्हा इंडिया आणि पाकिस्तान डिवाइड होतो म्हणजे पार्टिशन होतं तेव्हा ती जी भारतीय असते जिच्यावर गांधीजींच्या विचारांचा प्रभाव असतो तिच्यासोबत एक आणखीन एक कॅरेक्टर दाखवले ज्याचं नाव आहे अमर, जे सिख कॅरेक्टर दाखवले. भारतीला मारण्याचा प्रयत्न केला गेला होता तेव्हा अमरनं हिंसा करूनच भारतीला वाचवलं होतं. जेव्हा भारतीला पकडलं जातं मुस्लिम लीगच्या लोकांकडून तेव्हा सुद्धा अमर तिच्या सोबत असतो आणि अमर पहिल्यापासून शेवटपर्यंत भारतीला हे सांगत असतो की भारती तू फक्त मरू नको, तू फक्त जिवंत राहा. आता ही गोष्ट लक्षात घ्या, अमर हा स्वातंत्र्य सैनिक दाखवलाय किंवा ह्या सगळ्या हिंसाचारातून लोकांना वाचवणारा दाखवलाय आणि त्याला जेव्हा पकडलं जातं भारतीसोबत तेव्हा एक असा तिथं सीन दाखवलाय जिथं भारतीच्या हातामध्ये सुरा आहे आणि ती किंवा मुस्लिम लीगचा जो नेता आहे तिथला गुलाम हुसेनी म्हणून असं काहीतरी नाव आहे त्याचं, तर ते गुलाम हुसेनीला मारण्याचा चान्स असतो भारतीकडे, तिच्या हातात सुरा असतो परंतु भारती त्याला मारू शकत नाही. ती त्या हिंसाचाराला हिंसेनं उत्तर देऊ शकत नाही. शेवटी अमरला मारून टाकलं जातं आणि भारतीवर अत्याचार केला जातो. सगळा जो मॉब आहे तिथला तो सगळा मॉब भारतीवर अत्याचार करतो परंतु भारती त्यातून जिवंत राहते. आता ही गोष्ट काय सांगा, भारतामध्ये ज्या दंगली झाल्या, जितकी लोक मारली गेलीत, हा सगळा अत्याचार सहन करून आता भारत वेगळा झालाय, पाकिस्तान वेगळा झालाय, भारत अजून जिवंत आहे तरीही हे दाखवण्यासाठी हा सीन घेतलाय. आणि अमर जो आहे ना ती कॅरेक्टर जे अमर त्याचं नाव काय आहे कारण आपले जे काही स्वातंत्र्य संग्रामातले काही आपले स्वातंत्र्य सैनिक होते ते सगळे अमर झाले त्या ह्याच्यातून आणि त्यांची इच्छा हेच होती की भारताने जिवंत राहावं, भारतीयांनी जिवंत राहावं आणि ते त्यासाठी त्या अमरचे डायलॉग जेव्हा जेव्हा तो भारती सोबत असतो, जेव्हा जेव्हा तो भारतीला वाचवतो पहिल्यापासून शेवटपर्यंत तेव्हा तेव्हा तिला तो हे सांगत असतो की तू एक लक्षात ठेव की तुला जिवंत राहिलं पाहिजे. आणि असं सांगणारा तो स्वातंत्र्य सैनिक तो स्वतः त्याच्यात स्वतःची आहुती देतो म्हणजे तो अमर होतो. म्हणून त्या कॅरेक्टरचं नाव अमर आहे असं सुद्धा मला वाटलं. आता हे सुरू असताना, हे सांगत असताना बॅक स्टोरी ज्या भारतीची ती बॅक स्टोरी सांगत असताना प्रेझेंट मध्ये काय सुरू आहे तर हा जो सीबीआय ऑफिसर आहे त्याच्यासमोर एक आत्ताचा एक नेता आहे ज्याचं नाव आहे सरदार हुसेनी आणि तो काय करतोय ते इलिगल इमिग्रेंटला भारतामध्ये आणतोय, त्यांना बसवतोय आणि त्याच्यासोबत शिवा हा त्याच्या विरुद्ध लढायला लागलाय. जी गीता किडनॅप केली गेली किंवा जी बेपत्ता आहे त्या गीताला शोधण्यासाठी त्याचा जो संघर्ष आहे तो आत्ताच्या ह्या सरदार हुसेनी बरोबर सुरू आहे. आणि भारतीय अजून जिवंत आहे का तर होय, भारतीय अजून जिवंत आहे पण तिला डिमेन्शिया झालाय, तिला मेमरी लॉस डिसीज आहे.
म्हणजेच भारतीय लोक, जे काही भारतीय लोकांबरोबर झालं आतापर्यंत, म्हणजे सुरुवातीला तो सशस्त्र संग्राम आपण केल्यानंतर गांधीजींच्या विचारसरणीला ऍक्सेप्ट करून जे काही स्वातंत्र्य लढा दिला आणि त्यानंतर पार्टिशन मध्ये जे काही सहन करावं लागलं भारतीयांना आणि ते सहन केल्यानंतर स्वातंत्र्य मिळालंय आणि आता आपण स्वातंत्र्याची इतकी वर्ष झाल्यानंतर आपल्याला डिमेन्शिया झालाय, म्हणजे आपण आपला इतिहास विसरून गेलोय हे दाखवण्यासाठी ती जी वृद्ध महिला आहे तिला तो आजार आहे असं दाखवलं गेलंय असं मला वाटलं. म्हणजे भारतीय ही जी आहे म्हणजेच भारतीय आहे आणि भारतीच्या आयुष्यामध्ये ज्या काही घटना घडल्या त्याचा भारताच्या इतिहासाशी संबंध आहे, भारतात जे इव्हेंट घडले त्याच्याशी संबंध आहे आणि भारतीला जे असणारा आजार डिमेन्शिया म्हणजे मेमरी लॉस डिसीज तो सगळ्या भारतीयांना झालाय असं दाखवण्याचा प्रयत्न मेकर्सनी केलाय. आणि जे बंगालमध्ये पूर्वी होत होतं, जेव्हा एक काही डेमोग्राफी चेंज करण्याचा प्रयत्न झाला, एक ठराविक विशिष्ट धर्माच्या लोकांचे जेव्हा मेजॉरिटी होते तेव्हा मायनॉरिटीला तिकडून आखळून दिलं जातं किंवा त्यांचं धर्म परिवर्तन करण्यासाठी फोर्स केला जातो, वेगळ्या कंट्रीची मागणी केली जाते. तीच गोष्ट आता ह्या जी काही केस पर्टिक्युलर दाखवले त्यांनी, जिथं गीता किडनॅप केली गेले एका नेत्याकडून, तशीच काहीतरी गोष्ट आता सुद्धा सुरू आहे असं दाखवण्याचा प्रयत्न मेकर्स कडून केला गेलाय. म्हणजे तो नेता जो इलिगल इमिग्रेंटला आणून बसवतोय आणि तो काय करतोय, तो डेमोग्राफी चेंज करण्याचाच प्रयत्न करतोय. आणि ती किडनॅप केलेली मुलगी आहे तिचं नाव गीता का असावं, तर गीता रिप्रेझेंट करते आपल्या भगवद्गीतेला, म्हणजेच आपल्या इतिहासाला, आपलं संस्कृती, आपली सभ्यता, आपले रूट्स वगैरे. आणि ती कुठं तर भारतीय विसरून गेलेत किंवा हरवून बसलेत आणि ते आता आपल्यासोबत नाहीत. आपली संस्कृती, आपला इतिहास, आपले रूट्स आपण हरवून बसलोय हे सांगण्यासाठी ती जी किडनॅप केलेली मुलगी आहे तिचं नाव गीता ठेवलं गेलंय मेकर्स कडून असं मला जाणवलं. मग तुम्ही हे लक्षात घ्या की द बंगाल फाईल्स ही गोष्ट किंवा ही स्टोरी मेकर्सनी फक्त बंगालचा इतिहास सांगण्यापुरती न ठेवून त्या स्टोरीमध्ये भारती हे जे कॅरेक्टर आहे ते कॅरेक्टर आणि तिच्या आयुष्यात घडणाऱ्या इव्हेंट्स ह्या भारताच्या इतिहासात घडलेल्या इव्हेंट्स बरोबर किंवा भारत कुठल्या विचारसरणीतून कुठल्या विचारसरणीमध्ये गेला, तिथून परत त्याच्याबरोबर काय झालं आणि आता भारतीयांची मेंटॅलिटी काय आहे, भारतीयांना आता डिमेन्शिया झालाय, भारतीयांनी भारताचा इतिहास विसरलाय आणि भारताची गीता हरवली, म्हणजेच भारतीयांची गीता हरवली, भारतीयांनी भारताची संस्कृती, भारताचे रूट्स हरवलेत असं सांगण्याचा प्रयत्न केलाय असं मला मूवीतून जाणवत गेलं. ही मला एक मेकर्स, एक रायटर म्हणून किंवा एक डिरेक्टर म्हणून अशा पद्धतीनं स्टोरी मांडणं हे स्मार्ट वर्क आहे असं मला वाटलं. आता ह्यातील काही गोष्टी तुम्हाला वैचारिक तुमच्या विरोधातल्या असू शकतात, तुम्हाला असं वाटू शकतो की ही प्रोपोगंडा आहे किंवा प्रोपोगंडा नाही असं वाटू शकतो, ही पॉलिटिकल इन्स्पायर्ड मूवी असं वाटू शकतं किंवा नाही असं वाटू शकतं. त्या सगळ्या प्रश्नाची उत्तर तुम्ही स्वतः शोधा. जे मूवीमध्ये दाखवलंय प्रत्यक्ष आणि त्याच्या मागं कुठली स्टोरी लपून आहे, ह्या दोन्ही गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. आता तुम्ही रिसर्च पेपर वाचा, तुम्ही काही डॉक्युमेंटरीज बघा, तुम्ही काही इतिहासातली पुस्तकं वाचा आणि हा प्रोपोगंडा आहे की नाही, ही सत्य घटना आहे की नाही याचा निर्णय तुम्हीच घ्या. आता मी बोलतो ह्या मूवीच्या फिल्म मेकिंग बद्दल. मूवीमध्ये जितके काही कलाकार आहेत त्या सगळ्यांनी चांगली ऍक्टिंग केली, हा पॉझिटिव्ह पॉईंट आहे. परंतु निगेटिव्ह पॉईंट असा आहे की खूप सारे कलाकार आहेत. त्याची गरज का वाटली, कारण एकाच मूवीमध्ये खूप साऱ्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केलाय, त्यामुळे मूवीची लेंथ देखील वाढली, मूवीतले कलाकार देखील वाढलेत. आणखीन एक निगेटिव्ह पॉईंट असा आहे की त्या प्रत्येक कलाकाराला मोनोलॉग आहे, म्हणजे मॅक्झिमम जे काही मेन कॅरेक्टर आहेत ना त्या प्रत्येकाला मोनोलॉग आहे. ते मोनोलॉग ऐकताना तुम्हाला काही ठिकाणी ते बोर वाटतात. एखाद्या सीन मधून मेकर्सना काय सांगायचं आहे ते काही क्षणानंतर ऑडियन्सला समजतं, तरीही तो सीन स्ट्रेच केला गेलाय त्या मोनोलॉग मधून, काही डायलॉग मधून. आणि तिथं मूवी बोर होतो का, तर येस, तिथे मूवी बोर होतो. आणि तीच कारण आहे मूवीची लेंथ वाढण्याचं. ज्या काही पॅरलल दोन स्टोऱ्या दाखवली, त्या जिथं एक भूतकाळातली भारतीची स्टोरी दाखवली आणि आता वर्तमान काळात जो काही इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे ते जे दाखवले, त्यामध्ये भारतीची जी स्टोरी जी आहे ती एकदम व्यवस्थित तुम्हाला दाखवली डिटेलमध्ये, परंतु इन्व्हेस्टिगेशन अगदीच कमी दाखवले. म्हणजे तुम्ही जर मूवीची सुरुवात एका इन्व्हेस्टिगेशननं किंवा एखाद्या केसनं झाली म्हणून आपल्याला मूवीमध्ये केस पाहायला मिळेल,
ती इन्व्हेस्टिगेट कशी केली जाते अशी जर तुम्ही अपेक्षा ठेवली तर तसं काही होणार नाही. मूव्हीमध्ये इन्व्हेस्टिगेशन खूप कमी दाखवले गेले. भारत स्वतंत्र व्हायच्या आधीच्या ज्या काही दंगली झाल्या वगैरे ते जे सीन दाखवलेत मूव्हीमध्ये ते चांगल्या पद्धतीने दाखवलेत. खूप सारे ज्युनियर आर्टिस्ट यांचा वापर केला गेलाय आणि खूप सारे ओनर्स आहेत, खूप मोठे मोठे शॉट्स देखील आहेत आणि कुठं कशा प्रकारे जाळपोळ सुरू आहे, कशा प्रकारे हिंसाचार सुरू आहे, कत्लेआम सुरू आहे, ह्या गोष्टी खूप छान प्रकारे दाखवलेत. म्हणजे भारती हे जे कॅरेक्टर आहे हे धावत आहे आणि त्याच्या आजूबाजूला त्या फ्रेम मध्येच ते हिंसाचार सुरू आहे. कोणतर कुठं तर कुणाला तर जिवंत जाळलं जातंय, कोणाचा तर खून केला जातोय किंवा तोडफोड सुरू आहे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी दाखवल्यात आणि मोठे मोठे सीन आहेत आणि ही गोष्ट अवघड असते. ओनर्स अशी घेणे आणि इतका केओस जर असेल त्या सीन मध्ये तर ते अवघड गोष्ट असते, परंतु ती छान प्रकारे केली. काही रात्रीचे सीन आहे ज्यामध्ये काही आग लागलेली दाखवली, कुठं तर मूर्त्या जाळलेत दुर्गा मातेच्या वगैरे. तर तिथं असं आहे की लाइटिंगचा कमी वापर करून जी काय आग लागलेली आहे काही ठिकाणी त्या लाईटचाच वापर केला गेलाय सीन मध्ये, असं काही सीन मध्ये आहे. त्याचबरोबर आर्ट डिझाईन ही खूप चांगले आहे. असा एक सीन आहे जिथं बंगालमधले जे काही महापुरुष आहेत, विवेकानंद आणि इतर सगळे जे महापुरुष, त्यांचे फोटोज वगैरे एका ठिकाणी व्यवस्थित लावलेत, एका घरात किंवा एका कुठल्या तरी कार्यालयात असं दाखवलंय आपल्याला. परंतु जेव्हा दंगली होतात तेव्हा तेच फोटो रस्त्यावर पडलेत आणि त्या मूर्त्या तुटून फुटून पडलेत, जळतायत त्या मूर्त्या. तर आर्ट डिझाईन, कॉस्ट्युम्स, मेकअप किंवा जे प्रोडक्शन व्हॅल्यू आहे, या पद्धतीचं प्रोडक्शन दाखवलंय ते मला असं वाटतंय की खरंच चांगला खर्च केलाय यामागे. व्हीएफएक्स आणि सीजीआय जिथं जिथं येतं, म्हणजे काही गिदड वगैरे ती डेड बॉडी खाताना असं दाखवले, ते थोडंसं वीक वाटलं मला. परंतु तो काही खूप मोठा भाग नाही मूवीतला, ते काही सीन किंवा काही शॉट पुरता आहे, त्यामुळे ते जास्त तुम्हाला भ्रमनिरास ते तुमचं करत नाहीत. आणखीन एक महत्वाचा निगेटिव्ह पॉईंट असा की मूवीमध्ये कोणत्याही एका कॅरेक्टरला धरून ही मूवी पूर्णपणे चालते असं नाही. खूप सारे कॅरेक्टर आहेत आणि त्यामुळे खूप साऱ्या कॅरेक्टरची बॅक स्टोरी सुद्धा दाखवली गेली. त्यामुळे असं होतं की मूवीमध्ये असे काही सीन आहेत जिथं खूप जास्त इमोशनल इम्पॅक्ट व्हायला हवा होता, लोकांच्या डोळ्यात अश्रू यायला पाहिजे होते आणि खूप इमोशनल इम्पॅक्ट व्हायला पाहिजे होता, तितका झालेला नाही. तुम्ही काही सीन बघून डिस्टर्ब होऊ शकता, म्हणजे काही हिंसाचार जो दाखवलाय, जे कत्लेआम दाखवले ते पाहून तुम्ही डिस्टर्ब होऊ शकता, जसं तुम्ही काश्मीर फाईल मध्ये झाला होता. परंतु इमोशनली जितकं तुम्ही अटॅच व्हायला पाहिजे किंवा इमोशनली ते फील करायला पाहिजे तितकं होऊ शकत नाही, कारण खूप सारे कॅरेक्टर दाखवलेत आणि प्रत्येक कॅरेक्टरचं बॅकड्रॉप आहे, बॅक स्टोरी आहे वगैरे, आणि त्यात खूप वेळ गेलाय. म्हणजे कुठल्या एका कॅरेक्टरला धरून असा एकसारखा मूवी चाललाय असं नाही. दोन पॅरलल स्टोरी आहेत, पास्ट मधून प्रेझेंट मध्ये स्टोरी सारखी जंप घेत जाते. त्यामुळं थोडंसं मला असं वाटलं की आणखीन काही थोडी इमोशनल डेप्थ आली असती जर काही कॅरेक्टर कमी करता आले असते या मूवीतले. काही अननेसेसरी कॅरेक्टर मला वाटले, कदाचित मेकर्सना ती कॅरेक्टर असणं नेसेसरी वाटलं असेल, जसं मिथुन चक्रवर्ती आणि एक जर्नलिस्ट, एक मुलगी दावल्या, हे दोन कॅरेक्टर मला खूप असं त्यांची नेसेसरी होती ह्या मूवीमध्ये असं मला वाटलं नाही. तर असे काही निगेटिव्ह पॉईंट सुद्धा आहेत मूवीमध्ये. बॅकग्राऊंड म्युझिक आणि म्युझिक मला काही खूप असं ग्रेट नाही वाटलं. चांगलं आहे बॅकग्राऊंड म्युझिक आणि म्युझिक देखील, पण मला असं वाटलं की आणखीन चांगलं होऊ शकलं असतं. तर अशा पद्धतीने मूवीत काही ड्रॉबॅक आहेत, काही निगेटिव्ह पॉईंट आहेत, काही पॉझिटिव्ह पॉईंट आहेत. ही मूवी प्रोपोगंडा आहे की नाही, ही खरी गोष्ट आहे की पॉलिटिकली इन्स्पायर्ड वगैरे आहे, याची उत्तर मी तुम्हाला देणार नाही. मूवीमध्ये जे दाखवलंय त्याच्याबद्दलच मी तुम्हाला रिव्ह्यू माझा दिला आहे. त्या गोष्टी तुम्ही स्वतः शोधा, तुम्ही स्वतः रिसर्च करा, तुम्ही काही डॉक्युमेंट्स वाचा, तुम्ही काही रिसर्च पेपर वाचा, काही डॉक्युमेंटरीज बघा, तुम्ही स्वतः आणखीन काहीतरी पुस्तकं वाचा आणि ही गोष्ट खरी आहे की खोटी आहे याचा स्वतःच रिसर्च करा. म्हणजे जे काही तुमच्या समोर येईल त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवू शकाल. परंतु मूवी बद्दल मला जे वाटलं ते मी तुम्हाला सांगितलं. हा होता द बंगाल फाईल्स या मूवीचा रिव्ह्यू. आपण आणखीन एका कोणत्या तरी वेगळ्या मूवीच्या रिव्ह्यू बद्दल बोलण्यासाठी पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत मी सुदर्शन जाधव तुमची रजा घेतो. धन्यवाद.